आज आम्ही सॅमला राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कमध्ये घेऊन आलोय. तुम्ही पाहू शकता सॅम कसा तुरुतुरू एंट्री करतोय. सॅमला ऑक्सिजन पार्क फार आवडतं कारण त्याच्यासारखे लहान मोठे मुलं त्याच्या आई वडिलांसोबत इथे येत असतात. तर सॅम एंट्री करतोय पहा. उद्यानात जशी एंट्री करू आपल्याला भल्या मोठ्या बिल्डिंगा दिसतात, पण त्याचं काही आपल्याला घेणे देणे नाही. सॅमला फक्त पाहिजे झुले खेळायला. डकची राईड होती, पण डक सॅमला आवडला नाही, मग तो उतरला. दुसऱ्या सेक्शनला 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी भरपूर खेळणी आणि झुले आहेत. तिथे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. आम्ही सॅमला नेले नाही कारण तो लहान आहे. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. सॅम झुल्यांकडून दुसरीकडे जातच नव्हता. आम्ही त्याला जबरन दुसरीकडे नेले. या पार्कमध्ये एक वेगळा ट्रॅक बनवलेला आहे, जिथे आपण अनवाणी पायाने चालले असता आपले ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. जिथे दगड उबडखाबड आहेत, पण सॅमला वाटले मला याची गरज नाही. तो इकडे तिकडे पाहतो आणि मग मागे वळायचा विचार करतो. आणि मग काय, एकदा विचार केला की मग मागे पळायला सुरुवात करतो. आपल्याला याची गरज नाही. या पार्कमध्ये छान हिरवेगार गवत आहे. सॅम मस्त चालत होता. या पार्कमध्ये एक स्टेज बनवलेला आहे. सध्या तिथे प्रोग्राम नसला तर लहान मोठे मुले काही ना काही आपली कर्तबगारी करत असतात. सॅम सर्वांकडे पाहत होता, इकडे तिकडे नजरा फिरवत होता. मग काय त्याला तहान लागली आणि मग त्याने आपली बॉटल घेऊन पाणी पिला. तो सॅम स्टेजवरून उतरला आणि मग पुन्हा हिरव्या गवतावर चालायला धावायला लागला. त्याच्यासारखेच बाकीचे पण मुलं त्या हिरव्या गवतावर धावण्याचा आनंद घेत होते. सॅम पण मस्त आनंदित चालत होता. या ऑक्सिजन पार्कमध्ये नासा प्लांट म्हणून काही झाडे लावली आहेत. आम्ही ती पहिल्यांदाच पाहत होतो. तुम्ही सॅमच्या राईट साईडला पाहू शकता. त्याचबरोबर भारतीय झाडेही लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता पिवळ्या कलरची फुले. सॅम पाहून फार आनंदी झाला आणि धावायला लागला. पार्कमध्ये असताना एक तिथून हेलिकॉप्टर उडत गेला. त्याने सर्वांचे लक्ष वेधले. पार्कच्या बाहेर लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने सजवलेली असतात. पार्कच्या बाहेर सुंदर असे फुलझाडे लावलेले आहेत. ते पाहून तुम्हाला आनंद होईल. आता सॅम पार्कमध्ये खेळून दमला आणि परतीच्या वाटेकडे निघाला. तर बघू शकता सॅम धावत निघाला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर या चॅनलला कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.